हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर मी आज कुठे चाललेले हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथे मी निघालेले आहे गावी. तर इथे बघा शौर्य तुम्हाला हाय बोलतोय आणि बाईकवरती चाललेला आहे. आणि चला छान वाटतं बरं का असं बाईकवरती, कशाचं असं त्रास नाही काय नाही. बसमध्ये वगैरे त्रास होतो, उलट्या वगैरे हे आपल्याला सहन होतच नसतं. आणि बाईकवरती म्हणलं की 1.5-2 तासाच्या अंतरावरती आपण सहज बसू शकतो आणि खूप छान वाटतं. आणि आम्ही सायंकाळी निघालेलो होतो गावी. तर 6 वाजता निघाले होते मी घरून. आणि इथे बघा पेट्रोल पंपावरती आहो आणि शौर्य गेलेलं आहे तर पेट्रोल टाकायला गाडीला. आणि इथे मी थांबले थोडंसं 1-2 मिनटं. आणि इथे पण मी थोडंसं शूट केलं. मी डायरेक्ट ना गावाजवळ म्हणजे जवळपास आल्यानंतरच मी थोडंसं शूट केलेलं आहे. आणि इथून ना 5 किलोमीटर अंतरावरती आहे गाव. तर मी नेमकं कोणत्या गावी चाललेलं आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुम्हाला समजेलच. आणि जवळपास आलेलो आहे. आणि चला आता मुलांना ना काहीतरी खायला घ्यावं म्हणून मी पण तिथे थांबले. म्हणजे ताईची मुलं आणि होते म्हणून ना म्हटलं आता त्यांना खायला पाणीपुरी वगैरे आवडतं. तर बघूया भेटते का पाणीपुरी. आणि बेकरीतून पण काही थोडंसं खायला वगैरे घेऊया, टोस्ट आणि बिस्किट वगैरे जे काही आहे ते म्हटलं. आणि इथे ना आम्ही एक 10 मिनटं थांबलो. मग अहो म्हटले की जाऊया काहीतरी घेऊया खायला मुलांसाठी. आणि इथे यायला ना आम्हाला जवळपास 6:15 तरी वाजल्या यायला. आणि इथे बघा हो ना पाणीपुरी घेत आहेत मुलांसाठी. आणि चला आता छानपैकी ना सर्वांसाठी एक एक प्लेट इथे आपण पाणीपुरी घेऊया म्हणून इथे ना हो ना पाणीपुरी घेता येत. आणि मी थोडंसं बेकरीतून टोस्ट आणि बिस्किट वगैरे घेऊन आले. आणि आत्ता जस्ट येऊन पोचलेला आहे. आणि शौर्य आणि श्रावणी बघा बॅगा उचलून आतमध्ये ठेवता येत. श्रावणी हे एक बॅग नेऊन ठेव. आणि आता चला मम्मी काय करते बघूया. आल्यानंतर मम्मी भेटल्या आणि त्यांच्या भाकरी चालू आहेत चुलीवरती, तुम्हाला दाखवते नंतर. येऊन आम्ही पोचलेलो आहे. आणि श्रावणी ही आहे ताईची मुलगी की बॅग न्यायला आलेली आहे बघा बरं का. माऊ आल्यामुळे तिचं बॅग नेणं चालू आहे. आणि शौर्य इथं उभारलेलं आहे बरं का, कारण घरामध्ये आहे. शौर्य जाणार नाही का घरामध्ये? कधी? हो का? नाही म्हटलं तरी पण ना याला 1/4 तास तरी वाजलं, म्हणजे 1/4 तास गेले. आणि आता ताईची मुलगी आलेली आहे न्यायला. श्रावणी त्याच्यामध्ये पाणीपुरी आहे साईडला ठेव. शौर्य आणि ताईंचं बघा आल्याला चहा ठेवणं चालू आहे, कारण आता खूप उशीर आलो ना. 7:15 वाजले त्याला. आणि आल्याला थोडंसं कसं गारठा होता काल वगैरे 2 दिवस पाऊस झाल्यामुळे. आणि आता पाणीपुरी आणलेली आहे. आता मस्तपैकी पाणीपुरी एन्जॉय करतो सर्वजण. आणि आता सर्वांना मी एक एक प्लेट पाणीपुरी देते, कारण सर्वांना लहान मुलांना कसं पाणीपुरी खूप आवडत असते. लहानांना का मोठ्यांना पण पाणीपुरी आवडते. तर मी ते ना सर्वांना एक एक प्लेट ना पाणीपुरी घेतलं आणि त्यांना नेऊन देते. आणि जे काही मी आणलं होतं म्हणजे फराळाचं वगैरे ना ते बॅगेतून मी काढत होते. आणि ताईची मुलगी श्रावणी सर्वांना नेऊन देत होती बरं का. मी सगळं प्लेटमध्ये ना पाणीपुरी देत होते. आणि आता चला शौर्याचं आणि स्वराज दादांचं ना फटाके लावणं चालू आहे. शौर्यला काही मोह आवरे ना फटाके लावायचा. आणि इथे बघा सर्वजण ना ताईची मुलं वगैरे स्वराज आणि श्रावणी दिदी, शौर्य आणि पिंटू हे सर्वजण ना खूप छान असे फुलभाज्या वगैरे लावतायत. दिन दिन दिवाळी म्हणा की. गाई म्हशी कोणाच्या, राम लक्ष्मणाच्या, दिन दिन दिवाळी. आणि इथे छान असे ना ह्यांची ना दिवाळी सण साजरा चालू झालेला आहे. आम्ही दिवाळी झाल्यानंतर आलोय बरं का भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी. शौर्य लांब पकड फुलभाज्या. आणि आम्ही येतोय म्हणून ना पप्पांनी ना
छान असं चिकन आणलेलं आहे. मी तरी चिकन खात नाही, म्हणजे आहूंसाठी आणलेलं आहेत. तर बघा इथे आईनं स्वच्छ असं चिकन धुवून घेतले आणि त्याच्या नाही चुलीवरतीच बनवतात. मी म्हटलं आता राहू द्या की खूप वेळ झालाय, आम्ही यायला इथे ना 7 वाजले आणि आल्यानंतर आई चहा पाणी करेपर्यंत थोडासा वेळ झाला आणि इथे छान असं ना चिकन मॅग्नेट करायला ठेवलेलं आहे. आणि आता ना छानपैकी ना चिकनला आता ते सर्व चळून घेतात मसाला वगैरे आणि खूप छान होतं बरं का. आईच्या हातचं असं झटपट का असू द्या, पण खलबत्त्यामध्ये वाटलेलं ना मसाला थोडासा वेगळाच असतो. आणि ते ना तेलामध्ये चिकन ना ॲड केलेलं आहे आणि 15-20 मिनटं आपण ना असं चिकन ना शिजून घ्यायचं आहे वाफेवरती तेलामध्येच मिठाच्या पाण्याने. बघा चुलीवरती गरमागरम भाकरी चालू झालेल्या आहेत आणि गॅसवरती ना चिकन शिजायला ठेवलेलं आहे आणि चुलीवरतीच बनवायचं होतं, पण आता खूप वेळ होते म्हटलं की आईनं म्हटलं चुलीवरती भाकरी बनवा आणि गॅसवरती चिकन शिजायला ठेवा. तर इथे बघा छान असे ना चुलीवरच्या गरम गरम भाकरी खूप छान लागतात बरं का, चिकन बरोबर, चिकनच्या भाजी बरोबर वगैरे. आणि ते ना आईच्या छान अशा ना चुलीवरती भाकरी बनवणं चालू आहे, कारण चिकन बरोबर खायचं म्हणलं की भाकरीच लागतात. आणि आई बघा इथे ना एक टोपलं असं आपली ज्वारीची भाकरी बनवत आहेत आणि चिकन म्हटले की नाही त्याच्यात थोडंसं झणझणीत आणि थोडंसं त्यांनी आहे ना आपलं काय म्हणतात ते चिकन मसाला पण बनवणार आहे, सुक्कं चिकन ते पण बनवणार आहेत. म्हटलं आता आईनं पहिल्यांदा भाकरी एवढं बनवून घ्या. आणि आई बघा इथे छान असं ना सुक्कं चिकन बनवलेलं आहेत आणि छान इथे आमटी पण बनवलेली आहेत. आणि तुम्हाला जर याची पूर्ण रेसिपी हवी असेल तर कमेंट करून सांगा, तर मी नेक्स्ट टाईम ना माहेरी गेल्यावरती ना आईच्या हातची ना चिकनची रेसिपी तुमच्याशी शेअर करेन. आणि ते बघा आईने छान अशा भाकऱ्या पण बनवलेल्या चुलीवरती आणि सर्वजण आता वेटिंगला जेवणारे. आणि ते ताईची मुलांना आई जेवायला वाढतायत, त्यांनी पण तिखटच खातात म्हणून त्यांच्यासाठी तिखट बनवलेलं आहेत. आणि आता चला मी पण ना आहोंना आणि काकांना पप्पांना नेऊन देते जेवायला. आणि इथे ना आहोंना आणि काकांना ते जेवायला दिलं आणि नंतर ना सर्वांना मी मुलांना पण जेवायला दिलेलं आहे. आणि आणखीन आई ना माझ्यासाठी काहीतरी बनवतात भाजी वगैरे. म्हटलं आता चला आईना माहिती मी तरी काही खातच नाही नॉनव्हेज, माझ्यासाठी काहीतरी भाजी आणि भाकरी मी जेवण करते. आणि इथे बघा दादा आणि आहोंना वाढलेलं आहे ताट. चला इथे तरी सर्वांना जेवलं वगैरे वाढलं आणि आई आणि मी दोघीच आहे बाकी आता जेवण करायचं. आणि सर्वजण आमचं हे इकडं पप्पा हे डेली इथं जेवतात आणि इकडे काका बसतात. किती पण पाहुणे येऊ द्या, पण काका आणि पप्पांची जागा फिक्स आहे बरं का जेवणाची. आणि इकडे बघा आहो आणि दादा बसलेला आहे आणि हे हिरे आहे. आणि हा नेक्स्ट टाईम दुसऱ्या दिवशीचा मी ब्लॉग घेतलेला आहे आणि माझं पण रात्रीचं काय मी जास्तीचं शूट केलं नाही आहे. आणि नेक्स्ट दुसऱ्या दिवशी ना इथे बघा छान मी असं झाडू पण मारायला घेतलेलं आहेत, कारण वहिनी पण गावी गेलेले आहेत माहेरी दिवाळीसाठी. आणि आई पहाटे 4 वाजताच उठलेले होते, कारण गुरं वगैरे असल्यामुळे ना शेळ्या आणि गाई म्हशी असल्यामुळे आईंना वेळ होतो की शेण वगैरे काढायचं, त्यांना चारा वगैरे टाकायचा. आणि ते मी सर्व अंगण वगैरे स्वच्छ झाडून घेतलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकताय झाडं असल्यामुळे ना घराच्या भोवती भरपूर असा पालापाचोळा पडतो. मला ना खूप आवडतं बरं का झाडायला. मग मी काय करते म्हणजे अंगण झाडायला किंवा असं आपला घराबाजूचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला मला इतकं आवडतं ना, लहानपणापासून ना मला खूप म्हणजे खूप आवडतं. आणि इथे बघा भरपूर सारी अशी ना पिवळी फुले झालेली आहेत, हे शोची फुलं आहेत. आणि गावाकडे ना सकाळचं वातावरण खूप छान आणि खूप छान असे हवा असते बरं का. आणि वातावरण पण ना एकदम असं फ्रेश असतं. आणि ते मी सडा मारून घेतला आणि छान अशी ना दारामध्ये छोटीशी अशी रांगोळी पण काढून घेतली. आणि आई ना गुरांना चारा वगैरे करताय सकाळ सकाळीच, कारण परत दिवसभर ना मग दिवसभराचं काम हलकं होतं म्हणून आई बघा गुरांचं शेणघाण काढून ना चारा पण आणायला गेलेले आहेत. तोपर्यंत म्हटलं आता मी सडा रांगोळी जे काही आहे भांडी वगैरे ते मी घासून घेते. आणि काल पाऊस झाल्यामुळे ना पोर्चमध्ये एवढे सर्व कपडे वाळू घातलेले आहेत. चला स्वराज आणि पिंटू दादांनी मला बकेट पाणी भरून दिलेलं आहे. माझी आणखीन आंघोळ वगैरे नाही झाली. आईने बघा काल रात्री ना छान असं तेल लावलेलं आहे, कारण माहेर आल्यानंतर ना आई असं डोक्याला तेल वगैरे लावत असते. आणि तिथे बघा छान असं ना तेल वगैरे लावून दिलेलं आहे आईने मला. हा ठेव बाळा तिथंच ठेव. आणि आता चला आम्ही एवढी 4 भांडी आहेत तेवढी भांडी घासून घेते.
पिंटू तण कुठं निघाला बी आणि त्यांना मी भांडी पण घासायला घेतलेले आहेत, कारण आईनं रात्रीच ना एक जाळी भांडी होती बेसिनमध्येच घासलेले आहेत आणि बाकीचे थोडे होते फार. मी म्हटलं आता बाहेरच्या वातावरणामध्ये छान असं भांडी वगैरे घासून घेते आणि छान वाटतं बरं का. असं मळ्यामध्ये घर असल्यानंतर ना कोणाचं टेन्शन नाही, काय नाही, एकदम असं फ्रेश वातावरण. आणि आजूबाजूला ना घराच्या ना झाडं भरपूर आहेत आणि ते मी पोर्च पण बाकी होता झाडू मारायचा, ते पण मी झाडू मारून घेतला. आणि शौरची पण आणखीन आंघोळ नाही आहे, तो पण सारखं इकडे तिकडे त्याचं खेळ चालूच आहे. आणि सर्व मुलं असल्यामुळे ना ताईचे शौरला खूप करमतं बरं का, इथं राहायला त्याला फार आवडतंय. मग मी फक्त 1 दिवसासाठी आलेलं आहे, तर इथे मी झाडू पण मारून घेतलंय. आणि पोर्च आणि आतला हॉल सर्व रूम झाडायला ना बरोबर अर्धा तास तरी लागतो, कारण आतमध्ये 4-5 रूम्स आहेत. मग इथे बघा शौर्य आणि श्रावणी दिदी ना दोघं पण ना बघा इथं भाज्या होत्या फ्रीजमध्ये, जे काही हरभऱ्याची भाजी मेथी वगैरे जे काय होतं ना त्यांनी आणून ना शिळेले तर टाकत होते. आणि ते मी फायनल आत्ता जस्ट आंघोळ केलेलं आहे आणि आत्ता ना सकाळच्या 9 वाजलेले आहेत, कारण माहेर आल्यानंतर ना सगळंच उशिरा असतं का माझं तरी. आणि आपल्या तिथं सासरी कसं आपलं सर्व रुटीन आपल्या आपल्या वेळेत बरोबर होतं. आणि ते बघा तुम्हाला दाखवते मी, बरोबर 9:30 वाजलेले आहेत. आणि आता चला आईने छान असा नाश्ता बनवलेला आहे, काय बनवले ते पाहूया आणि सर्वांना देते. आता मी पण खाऊन घेते आईच्या हातचा नाश्ता सकाळ सकाळी. आणि माहेरी आल्यानंतर ना आपल्याला आयतं भेटतं बरं का, नाश्ता म्हणा जेवण म्हणा काही पण. आणि आता चला मी नाश्ता करेपर्यंत ना म्हटलं आता थोडंसं बाहेर आहोंना पण आणून द्यायचं आहे, तर तोपर्यंत ना माझी नजर एका कोंबडीकडे गेली. आणि कोंबडी बघा सकाळ सकाळी इकडे अंडे टाकतात आहेत, कारण माझ्या माहेरी ना कोंबडी भरपूर आहेत. आणि अंडे म्हणा चिकन जे काही असतं ना आपल्या घरातलंच कोंबडी कापायची आणि अंडे वगैरे तळायचं भाजायचं हे आपलं चालूच असतं, कारण विकत आणायला खूप वेळ लागतो. घरच्या घरी सर्व आहे. तरी ते आईने बघा छान असं ना पोहे बनवलेले आहेत आणि कोथिंबीर नव्हती, म्हटलं आईंना तसंच बनवा काही हरकत नाही आहे. मळ्यामध्ये पण कोथिंबीर लावली नाही आईने यावेळेस. आणि ते ना आईना सर्वांना आम्हाला पोहे दिले. आणि आणि आहोंना खायचं होतं की काय म्हणतात उपमा खायचा होता, पण मोठा जाड रवाना होता. म्हटलं पोहे आवडतात तर आहोंना पोहे बनवा, आणि ते मी ना पोहे नेऊन देते. आणि आईने ना खूप छान असे कांदे पोहे बनवलेत बरं का, भरपूर असे शेंगदाणे आहोंना ना खूप आवडतं, असं भरपूर सारं शेंगदाणं वरून फरसाण आणि खोबरं पण आवडतं. पण थोडंसं खोकला आल्यामुळे अहो काय फरसाण आणि खोबरं घेतले नाहीत. आणि नंतर दुपारी आमचा सकाळी नाश्ता वगैरे झाला आणि दुपारचा हा ब्लॉग घेतलेला आहे मी. आणि दुपारी तर जेवण बनवलं होतं साधंच, म्हणजे डाळीची आमटी अंड्याची पोळी आणि सोबत आमचं दिवाळीचं फराळ चाललं होतं. आणि आईंचं ना काहीतरी मला चेष्टा करत होते आहोंसमोर, म्हणजे काहीतरी त्यांचं आमचं बोलणं चालू होतं, मी तो आवाज मोठ केलेला आहे. आईने ना छान अशी डाळीची आमटी बनवली होती, ढोबळी मिरची बनवली जेवणामध्ये, आणि आणखीन अंड्याची पोळी बनवली होती छान असे तिखटाचं, आणि जिरा भात बनवलेला होता. आणि आता चला मी पण जेवण करून घेते. आणि माहेर आल्यानंतर सर्वजण आम्ही गोल असं जेवण करत असतो, सगळेच किचनमध्ये बसून असं. पण बहीण पण आले नव्हते, सगळ्या कुठल्याच बहिणांना मी चालते पण त्यांनी नंतर येणार आहेत, मला सुट्टीच नाही, फक्त 1 दिवस सुट्टी असल्यामुळे मी रविवारी आले. आणि ते बघा मी परत ना बाबांच्या घरी जाऊन आले, बाबांना पण आमच्या बरं नव्हतं, तिथं थोडंसं बोलून वगैरे आले. आणि ते शौर्य बघा की हातपाय तोंड धुतोय, कारण मोटर चालू होती आणि त्याला पाणी खेळायला, लहान मुलांना कसं पाणी खेळायला खूप आवडतं. आणि ते मी जाईपर्यंत ना मी पुढे गेले तरी पण शौर्य बघा इथे ना मोटर खाली उभारून वगैरे तो पाय वगैरे धुवून आला. आणि नंतर ना मी भाऊबीज माझी राहिली होती, म्हटलं आता दादांना तुम्ही आवरून घ्या दादाला. दादा चेष्टा करत होता, भाजे सरकारवर सगळे ताईची मुले होते, भाच्यांबरोबर त्यांचं बोलणं चालू होतं. आणि ते मी छान असं ना दादाला औक्षण वगैरे करायला घेतलेलं आहे. आणि भाऊबीज राहिली होती, म्हटलं आता चला आज तर जाऊन ना भाऊबीज करून येऊया. आणि छान येते ना आणि जास्तीचं काय मी आवरलेलं नाही आहे, म्हणजे डेलीची म्हणजे आपली मी अगोदरची पण ही सारी वेअर केली होती. म्हटलं आता चला घाई गडबडीत, पण मला रिटर्न जायचं होतं, म्हटलं आता ते मी लगेच मी आवरून तयार वगैरे झाले. आणि नंतर लगेच इथं ना
दादाला ना ऑप्शन वगैरे केलं आणि शौर्य पण करणार आहे, श्रावणी पण करणार आहे, श्रावणी दिदी शौर्यला ते पण राहिलं होतं. म्हटलं आता चला छान आहे ना, मी दादाला ऑप्शन वगैरे करून घेतलं आणि स्वीट्स वगैरे त्याला खाऊ घातलं आणि नंतर ना आणि दादाने ना मला नंतर भेटवस्तू पण दिली. आणि चला तर छान आहे ना आमचं आपलं सेलिब्रेशन वगैरे झालं भाऊबीजेचं. आणि नंतर ना मी दादासोबत काही फोटो वगैरे काढून घेतले आणि आहो होते ना, आहो मग मी आणि आहो दोघं पण आलतो. म्हटलं आता एक दिवस राहून जाऊया घरी. आणि ते छान आहे ना, मी दादाला स्वीट पण खाऊ घातलं आणि दादा म्हणजे हसत होता की व्हिडिओ नका काढू, असं तसं त्याचं चालू होतं. मग म्हटलं राहू दे, माझं भाऊबीज सेलिब्रेशन राहिलं होतं त्यासाठी मी शूट वगैरे केलेलं आहे. आणि नंतर ना दादांनी बघा इथं आणखीन मला 500 रुपये पण दिले आणि मला साडी पण आणणार आहे तो जाऊन आता. मग नंतर इथे बघा छान असं ना मला नमस्कार पण केला. आणि भावा बहिणीचं नातं एक वेगळंच असतं बरं का. आणि भाऊबीजेच झालं ना खरंच खूप असं छान वाटतं. आणि तुम्हा सर्वांना पण ना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझं इथं छान वाटलं बरं का. भाऊबीज राहिल्यामुळे मला कसं तरी वाटत होतं माझं आणखीन एक काय राहिलेलं आहे असं वाटत होतं. पण भाऊबीज झाल्यानंतरच मला छान वाटलं. आणि भावा बहिणीचं एक रक्ताचं नातं आणि खरंच खूप छान असं हे नातं असतं. आणि नंतर बघा इथे ना श्रावणी दिदीने ना शौर्याला पण ऑप्शन वगैरे केलं. आणि मी शौर्याला काही जास्तीचं आवरलं नाही आहे कारण आम्हाला जायची पण घाई होती. मग लगेच इथं ना शौर्याला पण श्रावणी दिदीने ओवाळून घेतलं. आणि नंतर ना मामा पण आले. मम्मीची पण भाऊबीज राहिली होती. मम्मीनं पण छान येते ना मामांना दरवेळेस वगैरे करून घेतलं. मम्मीकडे येतात आणि रक्षाबंधनला पण एक 2-3 दिवस पण होऊ द्या, किती का काम असू द्या, पण मामा विसरत नाहीत. भाऊबीज आणि रक्षाबंधनला येऊन ना ओवाळून वगैरे घेऊन जातात. म्हणजे मम्मी छान असं औक्षण वगैरे केलं मम्मीनं पण. आणि छान येते ना त्यांना पण स्वीट वगैरे खाऊ घातलं. आणि मी थोडंसं शूट केलं, जास्तीचं शूट केलं नाही कारण मला पण जायची घाई होती. आणि ते बघा छान येते आम्ही मामासोबत आणि मम्मीसोबत काही थोडे फोटो वगैरे काढून घेतलं. आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.